तर गुड मॉर्निंग भावानो, माझं नाव आहे आयुष. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर मित्रांनो, पहिलं तर तुम्हाला आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, आणि आज सुट्टी आहे तर थोडासा राईडचा प्लॅन केला. तर आता वाजले सकाळचे 7:20 आणि आजची राईड आमची होणार आहे कुंभे वॉटरफॉल साठी. तर आम्ही ऑलरेडी 1 तास लेट आहोत. 6 वाजता निघायचं टायमिंग होतं, पण असतात ना ग्रुपमध्ये बाई, तेच आज होतो. आज 5:30 पासून खाली उभा ठेवलाय बाईने आणि 7 वाजता आलाय. आणि आज पाऊस पण थोडा सकाळपासून आज जोरदार पडतोय, परत चालू झालाय. तर आज राईड मध्ये आपण 3 जणच आहोत. मागे सॅम, सुनील आहे त्याच्या NS 160 वरती. मित्रांनो, पाऊस काय थांबायचं काय नाव घेत नाहीये. समोर बघतोय पूर्ण क्लायमेट डार्क झालंय आणि आज सकाळपासूनच पाऊस पडतोय. काल असं वाटत नव्हतं की पाऊस पडेल, कारण काल पूर्ण दिवसभर ऊन पडलेलं आणि रात्री सुद्धा पाऊस नव्हता. मी रात्री 2-2:30 पर्यंत जागा होतो, तरी सुद्धा पाऊस नव्हता. पण आता सकाळी उठलो 5 वाजता, भाई जो पाऊस आहे थांबतच नाहीये. तर मित्रांनो, पोहोचलोय आपण वाशीला. आणि सॅमचा एक मित्र आहे कोणतरी, तर त्याने कॉल केलेला, तर तो बोलतोय की भेटायचं आहे करून, म्हणून आम्ही चाललोय आता वाशी स्टेशन. मग त्याला भेटणार, नंतर मग आपली राईड परत कंटिन्यू करूया. A few moments later. तर मित्रांनो, वाशी स्टेशनवरून निघाले. सॅमचा मित्र होता, ते सुद्धा आज राईडला चालत अलिबागला. तर तोला रस्त्यामध्ये जाय तर भेटून जावं करून, म्हणून थोडस आलो. पुन्हा निघालंय आपल्या राईडला. तर भावाने आपण पोहोचलोय पनवेलला, म्हणजे कळमनुरीच्या थोडस पुढे, जिथे आपण हर टाइम चहा प्यायला थांबतो. हा सुद्धा थांबूया तिथे. आणि थोडा गाडीमध्ये येतोय थोडासा प्रॉब्लेम, ते जरा बघूया काय सीन आहे. इथे थांबतो, चहा वगैरे आपण घेऊया थोडा. आता वाजलेत ऑलरेडी 8:45. आज खूप ट्रॅफिक भेटते बाई सगळीकडेच. एवढ्या सकाळी निघून सुद्धा
ट्रॅफिक भेटली तर मतलब काय भाई. तर भावांनो, टी टाइम ओव्हर. आता निघतोय पुन्हा इथून. तर भावांनो, आपण जॉईन झालंय मुंबई गोवा हायवेला. आणि भाई सध्या 2 दिवस सुट्टी आहे. तर एवढी पब्लिक बाहेर चाललंय की जिकडे तिकडे आम्हाला फक्त ट्रॅफिक भेटतंय. पनवेलला यायलाच आम्हाला 9 वाजले. एवढं सकाळ सकाळ सुद्धा खूप ट्रॅफिक आहे. तर भावानो, पाऊस एवढा आहे तो पट्टे आहे. तर थोडंसं थांबलोय म्हणून इकडे. पाऊस जरा कमी झाल्यावर निघू. तोपर्यंत थोडंसं चहा वगैरे पितो. या आपल्या बाईक्स आहेत तिकडे. तर मित्रांनो, पाऊस कमी झालाय आणि परत निघतोय आम्ही. थांबलोय थोडासा नाश्ता करायला. इकडे पाऊस तर कमी आहे थोडा. आणि या रेनकोटने आपल्या बाई पूर्ण काम पट्टे केलंय पूर्ण सुद्धा एवढ्या पावसात सुद्धा. तर भावांनो, मागवल्या पण थोडी पुरी भाजी. थोडासा नाश्ता करूया आणि डायरेक्ट भेटू आपल्या बाईकवरती. तर भावांनो, नाश्ता केलाय आणि परत आपल्या राईडला सुरुवात करते. तर पुन्हा एकदा हायवेवरती आलोय आपण. आणि थोडासा मॅपवर चेक केलं. अजून 1.5 तासाचा टाइम दाखवतात आपल्याला. आणि आता वाजलेत 11:30. हायवे सोडून एक लेफ्ट मारलाय. आता इथून रस्ता थोडा माहित नाहीये, त्यामुळे थोडा मॅपवर डिपेंड राहावं लागेल. मित्रांनो, हायवे सोडून जसं आतमध्ये आलो पूर्ण सीन चेंज झालाय. रोड चेंज झालेत, व्ह्यू चेंज झालाय. हायवे पेक्षा अशा रोडला गाडी चालवायला खूप मजा येते. समोर पूर्ण डोंगरावरती पूर्ण फॉग आहे जमा. तर भावांनो, थांबलो इकडे आपण थोडस फोटो वगैरे काढायला, कारण व्ह्यू खूप छान आहे. माझ्या आपल्या बाईक्स आहेत. सुनील फुल रील साठी व्हिडिओ शूट करताय. आणि हा मागे व्ह्यू बघा. खूप छान व्ह्यू आहे, म्हणून जरा थांबलो इथे. आपलं डेस्टिनेशन काय जास्त लांब नाही आता.
पोचच नाही ते. पण खूप जवळ आलोय. इथून 5 ते 7 किलोमीटर अजून आहे. आणि हा एक सुंदर घाट लागलाय आपल्याला. तर मित्रांनो, इथे थोडंसं थांबून तुम्हाला पावती फाडायला लागणार आहे. 30 रुपये पर पर्सन असे काहीतरी हे लोक चार्जेस घेत आहेत तिकडे. तर आम्ही 3 लोक आहोत, तर 90 रुपये आमचे होतात. तर मित्रांनो, हा जो टनल आहे तो आपल्याला घेऊन जाणार आहे स्वर्गामध्ये. तर भावना, पोचले आपण. गाडी थोडी बाहेर लावले आणि 2 मिनिटाची ट्रेक केल्यानंतर समोरच वॉटरफॉल आहे. मित्रांनो, हा मागे आपला वॉटरफॉल. तर भावना, हा आहे आपला कुंभे वॉटरफॉल. A few moments later. तर भावनो, कुंभे वॉटरफॉलच्या वरती अजून थोडासा एक डॅम आहे. तर आम्ही आता तिथे वरती आलोय. त्याच्या शोधात चाललोय. म्हणजे ॲक्च्युली माहीत नाही. मागे गाडी पार्क केली आणि चालत चालत चाललोय पुढे. गाडी जात होती पण काही माणसांमुळे आम्हाला चालत जावं लागतंय. हेच गाडीचं काहीही इथं निशाण दिसत, म्हणजे काही दिसत नाही इथनं गाडी जाताना. कसं जाणार भाई? एवढा रोड आहे, 4 व्हीलर जाईल. अरे पण एक पण गाडी नाही ना. आपण नेली असती. ते मला तो बोललेला, पण मी एवढं लक्ष नाही दिलं. तर भावनो, हा छोटासा वॉटरफॉल आहे इकडे. जर तुम्हाला तिकडे म्हणजे तिकडे तर नाहीच भेटत पाण्यात वगैरे उतरायला, तर इकडे येऊन तुम्ही पाण्यात वगैरे एन्जॉयमेंट करू शकता. छोटा आहे, खूप चांगला आणि लेस क्राऊडेड आहे. क्राऊड जरासुद्धा नाही, खूप कमी आहे त्या मानाने, म्हणजे खूपच कमी आहे. तुम्ही इकडे याल तर इकडे तुम्हाला खूप एन्जॉय करायला भेटेल. तर भावनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता वाजलेत 2-3 वाजलेत ऑलरेडी आणि आता घरी जायचं टाईम झालं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून जा. आपण भेटू पुन्हा नव्या स्पॉटवर, नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.